अवैधरित्या धारदार तलवार बाळगणारे दोघे अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केलेत। अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव गुप्ता येथे विनापरवाना अवैधरित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या 2 आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत जेरबंद केलंय। एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ओंकार शिंदे हा वडगाव गुप्ता शिवारातील मोकळ्या मैदानात अवैधरित्या लोखंडी धारदार तलवार घेऊन फिरत आहे। यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे चौधरी यांनी पथक तयार करत संबंधित इसमास वडगाव गुप्ता शिवारातील मोकळ्या मैदानातून ताब्यात घेऊन त्याला त्याचं नावगाव विचारलं असता त्याने ओंकार शिंदे असं सांगितलं, तर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार लोखंडी तलवार आढळून आली। ती तलवार त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे। एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। आदिनाथ तोडमल हा इमामपूर घाटात अवैधरित्या लोखंडी धारदार तलवार घेऊन फिरत आहे। यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करून संबंधित इसमास इमामपूर घाट येथे ताब्यात घेऊन त्याला नावगाव विचारलं असता त्यानं आदिनाथ तोडमल राहणार चापेवाडी जेऊर बायजाबाई अहिल्यानगर असं सांगितलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार लोखंडी तलवार आढळून आली। ती तलवार त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे। तर या घटनेतील दोन्ही इसमांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।